नमस्कार. मुलांच्या सुरक्षिततेसारख्या एका खूप खूप महत्त्वाच्या विषयावर आपण आज बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे की आपल्या मुलांना ओळखीच्या आणि अनोळखी व्यक्तींमधला फरक कसा समजावून सांगायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तयार कसं करायचं. चला, एका अगदी साध्या आणि थेट प्रश्नाने सुरुवात करूया. हा प्रश्न प्रत्येक पालकाने, प्रत्येक काळजीवाहू व्यक्तीने स्वतःला विचारायलाच हवा, कारण या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या मुलांच्या सुरक्षिततेचा पाया दडलेला आहे. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. सगळं काही अवलंबून आहे ते ह्या पहिल्या आणि महत्त्वाच्या पायरीवर. मुलांना त्यांच्या सोप्या भाषेत आपली माणसं आणि बाहेरची माणसं यांच्यातली एक स्पष्ट रेषा ओळखायला शिकवणं. हा फरक खूप सोपा आहे, पण तितकाच महत्वाचा. बघा, एका बाजूला आहेत परिचित व्यक्ती, म्हणजे आई, बाबा, आजी आजोबा, शाळेतल्या ताई, आणि दुसऱ्या बाजूला आहेत अपरिचित, म्हणजे अशी कुठलीही व्यक्ती ज्यांना मुलं ओळखत नाहीत. मुलांच्या मनात हे दोन गट अगदी स्पष्ट असणं ही त्यांच्या संरक्षणाची पहिली भिंत आहे. चला, आता सगळ्यात लहान मुलांपासून सुरुवात करूया. त्यांच्यासाठी तर हे जग खूप नवीन आणि गमतीशीर असतं, नाही का? त्यामुळे आपलं पहिलं काम आहे त्यांना त्यांच्या सुरक्षित आणि विश्वासाच्या माणसांचं वर्तुळ ओळखायला मदत करणं. आपण आता बोलतोय विशेषतः 3 ते 4 वर्षांच्या मुलांबद्दल. या वयात त्यांचं सोशल सर्कल, त्यांचं जग मोठं व्हायला लागतं आणि सुरक्षितेचे हे नियम त्यांच्या मनात रुजवायला हीच अगदी योग्य वेळ आहे. आपण ना हा संवाद एका खेळात बदलू शकतो. त्यांना विचारा, बाळा, आपल्या घरी कोण कोण असतं? बरोबर, आई आणि बाबा. आणि शाळेत माझे मित्र आणि ताई. आणि मग हे पक्क करा, हे सगळे आपले आहेत. या उलट रस्त्यावर भेटणारी माणसं, त्यांना आपण ओळखत नाही म्हणून ते या गटात येत नाहीत. किती सोपी आणि मजेशीर पद्धत आहे, नाही का? बरं, एकदा मुलांना आपली सुरक्षित माणसं कोण आहेत हे कळलं की मग येते पुढची पायरी. ती म्हणजे धोक्याची सूचना ओळखायला आणि त्यावर काय करायचं हे शिकवणं. त्यांना यासाठी तयार करणं खूप गरजेचं आहे. आता आपण लक्ष देऊया 4 ते 5 वर्षांच्या मुलांवर. या वयात ना ते अधिक स्पष्ट सूचना समजू शकतात. त्यामुळे त्यांना संभाव्य धोक्याच्या परिस्थितीसाठी थेट आणि सोप्या नियमांची गरज असते. हे नियम अगदी पक्के आहेत आणि यात कोणतीही तडजोड नाही, हे मुलांना अगदी स्पष्टपणे शिकवायला हवं. अनोळखी व्यक्तीकडून काहीही घ्यायचं नाही, त्यांच्यासोबत कुठेही जायचं नाही. मी घेत नाही आणि मी येत नाही ही 2 छोटी पण खूप शक्तिशाली वाक्ये आहेत जी त्यांनी लक्षात ठेवलीच पाहिजेत. आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आपण त्यांना नियम तर शिकवले, पण जर त्यांना भीती वाटली, अस्वस्थ वाटलं किंवा काहीतरी चुकीचं घडतंय असं आतून जाणवलं, तर मग त्यांनी नेमकं काय करायला हवं? त्यांचं सगळ्यात शक्तिशाली शस्त्र आहे हा एक शब्द, नाही. आणि आपण त्यांना हे शिकवलं पाहिजे की त्यांना हा शब्द वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा नाही शब्द जोरात, स्पष्टपणे आणि न घाबरता म्हणायला शिकवणं हे आपलं काम आहे. आणि हा 3 टप्प्यांचा ॲक्शन प्लॅन जर लक्षात ठेवायला आणि सराव करायला खूपच सोपा आहे. आपण याची गंमत म्हणून प्रॅक्टिससुद्धा करू शकतो. पहिली पायरी, आपल्या मनाचं ऐका. भीती वाटतेय का? दुसरी पायरी, आपला आवाज वापरा. जोरात नाही ओरडा. आणि तिसरी पायरी, आपले पाय वापरा. पटकन सुरक्षित ठिकाणी आपल्या विश्वासाच्या व्यक्तीकडे पळा. सोपं, थेट आणि खूप प्रभावी. आणि आता आपण आलो आहोत सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, मुलांची स्वतःची एक सपोर्ट सिस्टीम तयार करणं. त्यांना फक्त धोका टाळायला शिकवून उपयोग नाही, तर मदतीसाठी कोणाकडे जायचं हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि यालाच आपण म्हणतो विश्वासाचं वर्तुळ. हे आहे 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी. या वयात मुलं आपल्या भावना अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतात. त्यामुळे आपल्याला त्यांच्यासोबत विश्वास आणि सुरक्षितेबद्दल अधिक खोलात जाऊन बोलता येतं. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न विचारून आपण मुलांना बोलण्याची एक प्रकारे स्पष्ट परवानगी देतो. आपण त्यांना शिकवतो की भीती किंवा अस्वस्थ वाटण्याची कोणतीही भावना छोटी नसते आणि त्यांनी नेहमी आपल्या विश्वासाच्या माणसाला त्याबद्दल सांगितलं पाहिजे. तर हे विश्वासाचं वर्तुळ म्हणजे नक्की काय? ही आहे त्यांची पर्सनल सेफ्टी टीम. मुलांसोबत बसून ही यादी एकत्र तयार करणं हा एक खूप छान ॲक्टिव्हिटी होऊ शकते. त्यांना विचारा, जर तुला कधी मदतीची गरज लागली तर तू कोणाकोणाकडे जाऊ शकतोस? त्यांची नावं घ्या. आई, बाबा, आजी आजोबा, शिक्षक. ही टीम डोळ्यासमोर असली की त्यांना एक सुरक्षिततेची भावना मिळते.
या संपूर्ण चर्चेचा शेवट करताना यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे ते पाहूया. तर या सगळ्याचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मुलांना त्यांच्या शरीरावर फक्त आणि फक्त त्यांचाच हक्क आहे हे शिकवणं गरजेचं आहे. त्यांना नाही म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि काहीही चुकीचं वाटल्यास आपल्या विश्वासाच्या व्यक्तीला सांगण्याचाही हक्क आहे. हीच सगळ्यात मोठी ताकद आहे जी आपण त्यांना देऊ शकतो. आणि शेवटी जाता जाता एक विचार, तुम्ही शेवटचं कधी तुमच्या मुलांसोबत त्यांच्या विश्वासाच्या वर्तुळाबद्दल बोलला होतात? जर खूप वेळ झाला असेल किंवा तुम्ही हे कधी केलंच नसेल तर हा संवाद सुरू करण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे. ही आपण त्यांना देऊ शकणारी सर्वात मौल्यवान भेट आहे, कारण त्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.